प्रेमाने बोला धन्यरंकारजी ओम रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनांनो, आम्ही आयुष्यभर हरिपाठामध्ये ऐकतो, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार ज्ञानदेवा सार चोजविले. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आता हा बोध शब्द आम्ही आयुष्यभर म्हणत आलो. बोध म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खूण, ज्ञानाचं वर्म जे सद्गुरूकडून खरं तर एखाद्या सज्जनाला प्राप्त होतं आणि ते प्राप्त झाल्यानंतर खरं तर तो ज्ञानातून भक्ती करतो, ज्ञानदृष्टीनं भक्ती करतो, कारण त्याला आत्मज्ञानानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं, आत्मबोधानं तो हरी प्राप्त झालेला असतो. म्हणून आम्ही आयुष्यभर म्हणत आलो, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. तो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म समजावून, ज्ञानाचा बोध देऊन ते सार शाश्वत ज्ञान निवृत्तीनाथ रायांनी आपल्या भावंडाला म्हणजेच वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना समजावलं. आणि मग माऊलींनी आपल्या स्वतःचा अनुभव मांडत असताना हरिपाठाच्या अभंग क्रमांक 6 मध्ये म्हटलंय, अभंग क्रमांक 6 मध्ये म्हटलंय की साधू बोध झाला, बोध साधू बोध झाला. साधू कोणाला म्हणायचं? राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू ज्याने धुतलेले आहेत त्याला साधू म्हणतात, आणि तो म्हणजे सद्गुरू. आणि निवृत्तीनाथ राया म्हणजेच साधू त्यांना सद्गुरू रूपानं माऊलींना भेटला आणि तो साधूचा बोध मला झाला. माऊली म्हणतात साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. ज्याला ज्याला साधू बोध झाला माऊली म्हणतात तो नुरोनिया ठेला, म्हणजे तो स्वतःचं अस्तित्व संपून, ज्याप्रमाणे एखादा गरम तवा असतो त्याच्यावरती जर पाण्याचा थेंब पडला तर तो नाहीसा होतो, म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. त्याला अनुभव असा आला आणि तो ठाईच स्वतःचं अस्तित्व विसरला. आणि मग त्याची अवस्था अशी झाली की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. किंवा एखादी आपण साखर बघा टाकतो गरम दुधामध्ये, काही सेकंदामध्ये त्या गरम दुधामध्ये ती स्वतःचं अस्तित्व संपवते, पण खऱ्या अर्थानं दूध पिल्यानंतर तिचं अस्तित्व जास्त आपल्याला जाणवतं. ती नसते तिथं, पण तिचं अस्तित्व असतं. खरं तर तिची प्रेरणा त्या दुधात असते, तिची गोडी त्या दुधात असते. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. त्याला अनुभव झाल्यानंतर त्या साखरेसारखा तो त्या ब्रह्मज्ञानात विरघळला. ठाईच मुरला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. माऊली उदाहरण देत आहेत की कापुराची वाती, जसा कापूर पेटवल्यानंतर त्या प्रज्वलित प्रकाशात इतका विलीन होतो, इतका विलीन होतो की त्याला कळतच नाही की कधी स्वतःचं अस्तित्व संपलं, कधी त्यानं मान्य केलं की मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया, क्या लागे है मेरा. कधी त्याची अशी अवस्था झाली त्यालाच माहीत नाही आहे. तन मन धन प्रभू की दे नाही इसे, प्रभू काही समजो. कधी त्याची अवस्था झाली त्याला कळलंच नाही आहे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. ज्याप्रमाणे कापूर पेटवल्यानंतर स्वतःचं अस्तित्व कापूर संपवून घेतो आणि सगळीकडे प्रकाश करण्याचं महान कार्य करतो, तद्वतच
संत महात्मा तो साधुबोध झाल्यानंतर स्वतःचं अस्तित्व तो संपवतो आणि जगाला ओरडून सांगतो की बाबा रे, क्या लेकर आया था क्या लेकर जाएगा, मुट्ठी बांध के आया था हाथ पसारे जाएगा, मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया क्या लागे है मेरा. साधुबोध झाला तो नुरनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. पुढं ते म्हटले, मोक्षरेखे आला भाग्य विनटला. मोक्षाच्या लाईनीत येणं, मोक्षाचा रस्ता मिळणं, मोक्षाचा मार्ग मिळणं, मोक्षाची सोय मिळणं म्हणजेच मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. आणि नुसता आला नाही तर त्याचं भाग्य उजळलं, त्याच्या जन्माचं सार्थक झालं आणि तो सुंदर अशा भाग्यानं तो नटला. भाग्य विनटला का नटला? साधूंचा अंकिला हरिभक्त, साधूंचा अंकिला हरिभक्त. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. का नटला? तर साधूंच्या अंकित म्हणजे सद्गुरूच्या आदेशानं तो चालायला लागला की सद्गुरु के नज़दीक वही होता है जो गुरु के वचनों का पालन करता है. साधूंचा अंकिला हरिभक्त. आणि म्हणून माऊली म्हणतात ही कसं झालं सगळं? तर ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतायत आम्हाला की ज्ञानदेव गोडी, मला त्या गोडी लागली संतांच्या संगतीची. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. संतांची गोडी लागली, संतांच्या संगतीची गोडी लागली. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. आणि मग माझी अवस्था अशी झाली की हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. पाना फुलामध्ये, फळा फुलांमध्ये, झाडांमध्ये, वनामध्ये आणि जनांमध्ये सगळीकडे हरी दिसायला लागला. म्हणून तर माऊलींनी आम्हाला 700 वर्षापूर्वी शिकवण दिली की जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. आता खरं तर निरंकारी लोक एकमेकांच्या लहान बघत नाहीत, मोठा बघत नाहीत, एकमेकांच्या पाया पडतात. हे नवीन लोकांना विचित्र वाटतं, पण ते माऊलींनीच सांगितलंय, जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. कारण आत्मा छोटा नसतो, आत्मा मोठा नसतो, आत्मा काळा नसतो, गोरा नसतो, आत्मा या जातीचा त्या जातीचा सुद्धा नसतो. आत्मा हा निर्लेप असतो. म्हणून प्रत्येकामध्ये तो विराजमान आहे. म्हणून निरंकारी लोक, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती एकमेका होवनी या लहान. ते पंढरपूर कोणतं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ते जाणण्यासाठी एकच आणि एकच उपाय आहे माऊली म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्यकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. म्हणून त्याच्यावरती एकच उपाय माऊलींनी सांगितला. कोणता? साधुबोध झाला तो नुरनी याठेला, ठाईच मुरला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती. त्या कापरासारखी आपली अवस्था झाली पाहिजे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया क्या लागे है मेरा. अशी अवस्था. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला, मोक्षाच्या लाईनीत येणं, मोक्षाच्या मार्गात येणं. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. प्रत्येकामध्ये माऊली म्हणतात की हरी आहे. आम्ही फक्त आमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. जब नजरे बदलती है तो नज़ारे बदल जाते हैं, कश्तियों का रुख बदल जाए तो किनारे भी बदल जाते हैं. आमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण दृष्टी बदलण्यासाठी, ही चर्मचक्षुची दृष्टी बदलण्यासाठी अनेक उपाय असतील, अनेक डॉक्टर असतील, पण दृष्टिकोन बदलण्यासाठी जगामध्ये एकच डॉक्टर आहे, तो म्हणजे समयाचा सद्गुरू, वर्तमान सद्गुरू. आणि आज तुमचा दृष्टिकोन बदलून
तुम्हाला प्रत्येकामध्ये ईश्वर दाखवण्याचं महान कार्य समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी करतायत. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि एकाला जाना एकाला माना एक व्हा. कारण एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभू की रचना सारी है. म्हणताय ना मुकाने देव एक आहे, म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना, म्हणताय ना मुकाने देवाची करणी आणि नारळात पाणी. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, असा ईश्वर, असा भगवंत मला जाणायचा आहे, मला पाहायचं आहे त्या ईश्वराला. त्यासाठी ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खून, ज्ञानाचं वर्म तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ते वर्म समजावताना खरं तर आज संपूर्ण विश्वाला निरंकारी मिशन तो बोध देतंय, तो इशारा देतंय. कोणता? साधुबोध झाला तो नुरनी आठेला, ठाईच मुरला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जर कोणी श्रोते नवीन असतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. हां, तुम्ही लाईक करावं, शेअर करावं म्हणून तुम्हाला भगवंत म्हणत नाही, तर 700 वर्षापूर्वी माऊलींनीच म्हटले, जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. या सूत्रानुसार तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.